जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी. आज जो तुकारामबुवांचा अभंगाने आपण सुरुवात करणार आहोत. हा अतिशय गाजलेला अभंग आहे. गाजलेला म्हणजे माझ्या वाचनामध्ये म्हणजे हे स्मरण थोडं विचित्रपणाने मला स्मरण आहे, हे चांगली गोष्ट आहे. पण दुसरीमध्ये हा अभंग मी वाचलेला होता, एवढा तो प्रसिद्ध अभंग आहे. म्हणजे माझ्या दुसरीतलं मला ही आठवण आहे. आता मी तुम्हाला पहिली ओळ घेतल्या घेतल्या कळेल तुम्हाला, तुमचं पण तशीच आठवण असेल. दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. आता असा आम्हाला सुविचार लेखन म्हणून होतं. पहिली ते चौथी असायचंच ते. तर त्यामध्ये थोडंसं पहिली अक्षरं गिरवली की तुकारामांच्या ओळी असायच्या. त्यात ही ओळी होती, कारण ह्यात असे क्षमा वगैरे असे क्ष क्ष वगैरे होतं ना, अवघड होते थोडे. त्यामुळे दया क्षमा शांती तेथे देवाची वसती, असं दुसरीपासून मला तुकारामांची ओळ माझ्या बरोबर आहे. दया क्षमा शांती तेथे देवाची वसती, पावे धावोनिया घरा राहे धरोनिया थारा. जिथं दया क्षमा आणि शांती आहे ना, त्यांनी काय करायचं कारणच नाही. तिथे देव आपोआप धावत येतो त्या घरामध्ये, असं म्हणलंय तुकारामाने. आणि राहे धरोनिया थारा, बाहेर पडत नाही त्या घराच्या. जिथं दया आहे, क्षमा आहे आणि शांती आहे, तिथं देवाला बोलवायसाठी काही आवाहनं करायला लागत नाहीत, काही यज्ञ करायला लागत नाहीत. आता हा वारकरी संप्रदायाचा अतिशय क्रांतिकारी असा असा मेसेज आहे, संदेश आहे. हा तुकारामांचा आहे. पण ह्याची सुरुवात आमच्या नामदेवांच्या आणि ज्ञानदेवांच्या काळापासून झालेली होती. ज्ञानदेवांच्या काळामध्ये त्यांच्या आजूबाजूला हेमाडपंत होऊन गेले. हेमाडपंत हे यांचे प्रधान तर होतेच, रामदेवराव यादवांच्या काळात त्यांचे प्रधान होतेच. पण ते ब्राह्मण्य वर्चस्ववादी फार होते. आणि त्यामुळं त्यांनी जे अनेक पद्धतीची लिखाणं केली, त्यामध्ये चतुर्वर्ग चिंतामणी नावाचा एक कशी व्रतवैकल्य करायला पाहिजेत असा एक ग्रंथ होता. त्या ग्रंथामध्ये 350 वर्षाच्या 360 दिवसात करायची जवळजवळ 3,500 व्रतवैकल्य त्यांनी त्यामध्ये सांगितली होती. ते समाजाला सगळं व्रत आणि वैकल्याच्याच मागं लावायचा, समाजाचा पुरुषार्थ घालवायचा, असं अध्यात्म होतं ते. त्याच्यापेक्षा हे वेगळं अध्यात्म आमच्या नामदेवांनी काढलं. आणि बहुजनांना सांगितलं की बाळांनो, तुमचं काम सोडू नका, व्रत वैकल्य काही करू नका, वनामध्ये जाऊ नका, यज्ञ याग करू नका, बळी कसली देऊ नका, तूप बीप काही काही नासाडी करू नका यज्ञामध्ये. खरा यज्ञ आहे तो म्हणले आपल्या वासनांचा, इच्छांचाच बळी द्यायचा आहे म्हणले. आणि मनाच्या ठिकाणी यज्ञ करायचा आहे खरा, असं असं अतिशय उच्च पद्धतीचं तत्वज्ञान नामदेवाने आणि ज्ञानदेवाने सांगितलं. आमच्या तुकारामांनी त्याच्यावर कळस चढवला आणि ते म्हणजे दया क्षमा शांती जर नाही ना, तर तिथं देवाची वस्ती नाही असं समजूनच चाला. म्हणजे बाकी फार मोठे मोठे पंडित असतील आणि काही नाही, पण त्यांच्यामध्ये जर दया नसेल, त्यांच्यामध्ये क्षमा नसेल, त्यांच्याकडे शांती नसेल, तर तिथे देवाची वसती नाही, एवढं एक लक्षात घ्या. तिथे ज्ञानाची वसती असेल, तिथे अहंकाराची वसती असेल, तिथे सत्ता असेल, तिथे काही असेल, पण तिथे देव नाही म्हणाले. देव जिथं आहे, ज्या घरात आहे, तिथे दया पाहिजे, क्षमा पाहिजे आणि शांती पाहिजे. हे हे ठसून सांगणारे आमच्या वारकरी संतांची परंपरा आहे. दया क्षमा शांती तेथे देवाची वसती, पावे धावोनिया घरा. हे आमच्या विठोबाचं लक्षण आहे. ते तुम्हाला बोलवायलाच लागत नाही, पळतच येतो तो, असं सांगितलंय विठोबा. आणि आला की तुमच्या घर सोडत नाही. कीर्तन असे वाटे वराडिया ऐसा लोटे. लग्नाची वराड असतात, ती लग्नाच्या मागून जातात, ते तसं तसं वराड होऊन येतो. तुमचं कीर्तन चालू झालं ना एकदा, की विठोबा तिथे येऊन नाचायला लागलाच असं समजा, असं आमचे आमचे तुकोबा सांगतात. काही नाही हो, ती कीर्तन म्हणा, त्या कीर्तनात नाचे, कीर्तनाचे रंगी, असाच आहे तो. तिथं आलाच म्हणून समजा. वराडिया ऐसा लोटे, तुका म्हणे घडे पूजा, नामे देव जोडे. तुम्ही काही नाही हो, दया क्षमा शांती, फक्त दया क्षमा शांती आपोआप तुमच्याकडे येईल अशातला भाग नाही. तुम्हाला नामानं देव जोडलेत, पण नामानं देव कसा जोडेल? नामामुळं तुम्ही स्वतःच्या अवगुणावर विचार करायला लागाल. तुमच्यामध्ये दया येईल. निर्वैर ते साधनाचे मूळ सांगितलं मागच्या वेळी. दया येईल, क्षमा येईल, शांती येईल आणि मग विठ्ठल येईल तुमच्याकडे, असं सांगितलेलं आहे. नुसतंच नाम म्हणून पण येणार नाही, हे गुण यायला लागतील अंगी, आणि मग विठ्ठल तुमच्याकडे. तुका म्हणे घडे पूजा, नामे देव जोडे. देव तुम्ही जोडाल दया क्षमा शांतीच्या जोरावर, असा. आता पुढचा हा जो अभंग आहे, हा सुद्धा तुकोबांनी काय पद्धतीनं जागरण केलं, काय पद्धतीनं शिकवलं, लोकांना शहाणं करून सोडलं, त्याचा अतिशय आदर्श असणारा माझ्यासाठीचा हा हा अभंग आहे. यामध्ये त्यांनी कोणाबद्दल बोललाय असं म्हणाला तर, गोसावी होणारे जे लोक आहेत, म्हणजे सगळं घरदार सोडून एकदम संन्यासी होऊन निघून जातात, ते देवाच्या प्राप्तीसाठी घर सोडलं, असं एक आमच्या आजोबा पणजोबांच्या काळातली ही उदाहरणं आहेत, की लोक कसे घरदार सोडून काशीला निघून गेले.
आणि गोसावी झाले ते, असं असं म्हणायचं. ते गोसावी होण्याची प्रवृत्ती अशी फार होती एकेकाळी एका समाजामध्ये. आणि त्याला महत्त्व पण होतं. काही जण मान्यता घेऊन जायचे घरून, काही पळून जायचे. पण ते काशीला गेले आमचे, असं असं एक होतं, प्रतिष्ठेचं लक्षण होतं ते. तर ते तुकारामांनी झिडकारलेलं आहे. आणि तुकाराम म्हणतात, गोसावी केव्हा व्हायचं आणि केव्हा नाही, हे हे म्हणाले पथ्याची गोष्ट आहे. हे गोसावी म्हणजे नाथ पंथाच्या काळपासून चालत आलेली गोसावी परंपरा आहे महाराष्ट्रामध्ये. आणि त्याच्याबद्दल तुकाराम भाष्य करतात. किती सुरेख भाष्य आहे बघा, किती जबाबदारीनं तुकारामाने लिहिलेलं आहे. आशा हे समूळ खांदोनी काढावी, तेव्हाची गोसावी व्हावे तेणे. अहो, तुम्ही गोसावी व्हायचं तर मनात एक आशा असेल, आसक्तीचं बीज जरी थोडं जरी असेल ना, तर ते काढल्याशिवाय गोसावी व्हायची गोष्ट करू नका. तुमच्या मनात जोपर्यंत आसक्ती आहे, आयुष्यातला कोणता ना कोणता भाग तुम्हाला हवासा वाटतोय, असं जर असेल ना, उदासी आलेली नाही ना तुमच्याकडे, थोडा हव्यास अजून आहेच कशाचा ना, कीर्तीचा आहे, वैराग्याचा आहे, कशाचा तरी आहे, तर तोपर्यंत आशा हे समूळ खांदोनी काढावी, खणून काढावी, तेव्हाची गोसावी व्हावे तेणे. आणि ती काढून टाकल्यानंतर तुकारामांच्या पुढच्या अभंगामध्ये सांगितलेलंच आहे, मग गोसावी कशाला व्हायचं, उगीच भगवे कपडे घालायचे आणि उगीच काशीला जायचं, काही कारणच नाही. तुमच्यातली आशा जेव्हा गळून पडते, समूळ गळून पडते, ती तुम्ही काढून टाकताय. आपोआप पडत नाही, काय औषधी घेऊन पडत नाही आशा गळून, दात जसे गळून पडतात तसे. तर ती आशा हे तुम्हाला नामाच्या जोरावर स्वतःकडे बघायला लागेल आणि विठ्ठलाला सारखं साकडं घालून स्वतःची आशा बाहेर बाहेर काढून फेकून द्यायला लागेल. आशा हे समूळ मूळ आहे बरं का. ते गवताचं कसं मूळ असतं, त्यामुळे गवत जळलं तरी सुद्धा परत पुढच्या पावसात ते गवत असं उगवून वर येतं, कारण त्याचं मूळ तिथंच राहिलेलं असतं, त्यामुळे ते गवत येणारच काय. तसं तसं तुकाराम म्हणतात की त्या मुळापासूनच त्याचा नाश केला पाहिजे, तर ते परत तण येणार नाही. आशा हे समूळ खांदोनी काढावी, तेव्हाची गोसावी व्हावे तेणे. तेव्हा गोसावी व्हायचं, त्याच्या आधी नाही. ह्याच्या बरोबरीनं काय सांगितलंय बघा. नाही तरी, हे जमत नसेल, समजा हे जमत नसेल, गोसावी व्हायच्या भानगडीत पडू नका. नाही तरी सुखे असावे संसारी. काय पद्धतीचा आम्हाला संदेश दिलाय बघा. तुमची आशा कुठे जात नाही आहे ना, ठीक आहे बाळांनो, गोसावी व्हायचा हट्ट धरू नका. संसारात राहा, नाम घेत राहा, या पुढच्या जन्मी गोसावी पण येईल तुम्हाला, एवढं काय प्रश्न नाही. त्याच्या मागं लागू नका. दांभिकतेपोटी तुमच्या देहाची वाताहत होईल, वाटोळ होईल, तुम्हाला अध्यात्म पण नाही आणि तुम्हाला ज्ञान पण नाही, तुम्हाला प्रपंच पण नाही, अशी त्रिशंकूसारखी तुमची अवस्था होईल रे. नाही तरी सुखे असावे संसारी. तुकारामांचा मिश्किलपणा बघा. फजिती दुसरी करू नये. दुसरी करू नये म्हणजे काय, एक फजिती झाली संसार करून म्हणले, आता संन्यास घेऊन दुसरी फजिती करू नका म्हणजे झालं, तो संसार नीट करा म्हणजे. फजिती दुसरी करू नये, एवढ्या जबाबदारीनं कविता लिहिल्या संत आहेत आमचे तुकाराम. नाहीतरी सुखे असावे संसारी, फजिती दुसरी करू नये, आशा मारुनिया जयवंत व्हावे. जयवंत व्हायचं म्हणजे कोणाच्या तरी कत्तली करून जयवंत व्हायचं नाही आहे. स्वतःतल्याच आशा ज्या आहेत, स्वतःचे विषय वासना आहेत, त्याच्यावर विजय मिळवणं म्हणजे खरा विजयी होणं आहे. जयवंत तसं व्हायचं आहे. आशा मारुनिया जयवंत व्हावे, तेव्हाची निघावे सर्वातुनी. तुम्ही सर्वांमधनं निघायची, तेव्हा गोसावी खरं व्हायचं असेल तर सगळं सोडून जायला लागतं. तुम्हाला हे आशेवर जेव्हा तुम्ही जय मिळवाल, तेव्हाच तुम्हाला निघण्याचा अधिकार आहे सगळ्यातून. आणि मग काय, मग मग निघण्याची इच्छाच होत नाही तुम्हाला, परमेश्वर नेतो तसे तुम्ही जात राहता. तुका म्हणे जरी योगाची तातडी, तातडी झालेली आहे की मला आता योगीच म्हणायचं आहे. मी संन्यास घेतलेला आहे, दीक्षा घेतलेली आहे, माझं नाव बदललेलं आहे, असं सगळं नामोठे वगैरे लावले, भस्म लावून कमंडल वगैरे घेऊन चकाचक मेकअप झालेला आहे आणि आता मी काशीला चाललो, काही उपयोग नाही म्हणले. तुका म्हणे जरी योगाची तातडी, आशेची बिबुडी करी आधी. आशेची बिबुडी कर. बिबुडी म्हणजे काय, बी असतं ना, ते बी जर तुम्ही पाण्यात बुडवलं तर कुजतं, आणि ते बी कुजलं एकदा की त्याला त्याला काही अंकुर फुटत नाही. असं आहे. एक बी भाजलं तरी तर त्याला अंकुर फुटत नाही, किंवा बी जर भिजवलं तर कुजल्यामुळे त्याला अंकुर फुटत नाही. त्यामुळे त्याला बिबुडी असं म्हणलेलं आहे. बिबुडी म्हणजे त्याचा पूर्ण नाश, समूळ नाश म्हणजे काय, तर बिबुडी. त्याचं बी सुद्धा गेलेलं असलं पाहिजे तुमच्यामधून. तुका म्हणे जरी योगाची तातडी, आशेची बिबुडी करी आधी. सगळी आशा संपलेली असली पाहिजे. आणि म्हणजे नैराश्य असं नाही, आता उरलो उपकारापुरता, ही जी खरी भूमिका आहे, ती स्वतःचं काही उरलं नाही. आता परमेश्वर सांगेल तेवढा पडिला तो काही केला उपकार, स्वतःसाठी जगणंच उरलं नाही पाहिजे. अशा पद्धतीचं ही अवस्था आहे. म्हणजे गोसावी म्हणायचं सोपं आहे, गोसावी होणं सोपं आहे, आणि हे होणं फार फार अवघड आहे. हे आशा 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 हे समूळ खांदोनी काढावी.
आता एक पुढचा अभंग बघा. नामाचे चिंतन प्रगट पसारा. अतिशय गाजलेला अभंग आहे. नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे, जिथं जाल तिथं नाम घ्या आणि नामाचा प्रसार करा सगळीकडे, असं तुकारामांनी सांगितलं. काही मागं पुढे बघू नका, नाम घ्या आणि नामाचा प्रसार करा. सोडविल माझा स्वामी निश्चय येसे. माझा स्वामी आहे ना, ज्याचं नाव मी तुम्हाला सांगतोय, विठ्ठलाचं घ्यायला, नारायणाचं, पांडुरंगाचं घ्यायला, तो तुम्हाला तुमच्या आहे त्या परिस्थितीतून तुम्हाला सोडवेल. तुम्ही नाम फक्त मनापासून घ्या. सोडविल माझा स्वामी निश्चयेसी, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. अहो, आम्ही प्रतिज्ञेवर सांगतोय, आम्ही त्याचे दास आहोत. आम्हाला त्यांना वेळोवेळी सोडवलेलं आहे. आमचा करारच आहे त्याच्याशी. त्याचं नाम घेतलं मनापासून आणि हाक मारली की तो उभा असलाच पाहिजे. तुम्ही काही काळजी करू नका. नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे, गुणदोष नाही पाहत कीर्तन. तुम्ही एकदा कीर्तन करायला लागला ना, त्याचं मनापासून नामसंकीर्तन करायला लागला, तर ह्या पांडुरंगाचं वचनच असं आहे की तुमचे गुण काय आणि दोष काय त्याच्याकडे त्याचं लक्ष जात नाही. तो हिशोब करत नाही. त्याचं नाम मनापासून घ्या. बाबागिरी काही करू नका. नाम मनापासून घ्यायला लागलात एकदा की तो तुमच्या सगळ्या गुणदोषांचा काही हिशोब बाजूला ठेवतो आणि तो तुमच्या मत्तीला धावून येतो. गुणदोष नाही पाहत कीर्तनी, प्रेमे चक्रपाणी वश्य होय. हा वश होतो. हा प्रेमानं वश होतो म्हणलं, हे सगळ्यात मोठं वर्म आहे याचं. सगळ्यात मोठं मर्म आहे की हा भक्तीचा भुकेला आहे. हा हे भक्ती आली की सगळं बाकीचं सोडून देतो. बाकी योग्यांची खूप परीक्षा घेतो, संन्याशांची परीक्षा घेतो, ज्ञानांची परीक्षा घेतो, त्यांना चकवतो. भक्तांची परीक्षा घेत नाही. भक्तांना धावूनच येतो. गुणदोष नाही पाहत कीर्तनी, प्रेमे चक्रपाणी वश्य होय. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच. हा पांडुरंगाची एकदा चव लागली ना, त्याच्या नामाची चव लागली की प्रपंच कडू वाटायला लागतो. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठ दाटे. माझा कंठ असा दाटून आलेला आहे, तुकाराम म्हणतो, पांडुरंगाच्या आठवणीनं हा प्रपंच कडू वाटायला लागतो. नामाची आवड लागली की असं आपल्यामध्ये परिवर्तन होतं. हा, अजून एक छोटासा अभंग आपण घेऊया आणि मग आजच्या गाण्याकडे जाऊया. परत ज्ञानांना सगळ्यांना आपल्याला इशारा देऊन ठेवलाय की विठ्ठल सोडून काही करू नका बाळांनो. गासी तरी एक विठ्ठलची गाई. गायचं आहे ना, विठ्ठल सोडून काही गाऊ नकोस. उगाच काहीतरी मनोरंजन करू नको स्वतःचं आणि इतरांचं. गायचं आहे, बोलायचं तर विठ्ठलाबद्दल, दुसरं बोलणे देवावेळा नाही असं जे म्हणलेलं आहे. घासी तरी एक विठ्ठलची गाई, नाही तरी ठाई राहे उगा. नाहीतर गप्प बैस. विठ्ठलाचं गाणं गाता येत नाही, गप्प राही उगा. उभा उगा उभा राहा, काहीही बडबडू नकोस. विठ्ठलाचं गाणंच फक्त का, नाहीतर गप्प बैस. विठ्ठलाचं चिंतन करीत गप्प बैस. अद्वैती तो नाही बोलाचे कारण, जाणीवेचा श्रम करीसी वाया. उगाच अद्वैत अद्वैत वगैरे असं काहीतरी बडबड ज्ञान सांगत जाऊ नकोस. तुझ्या बोलण्यातून द्वैत निर्माण होतं रे म्हणतात. तुझं अद्वैत आहे ना, तर बोलायचं कारण नाही आहे. अद्वैत आहे ना, मग भेदच नाही आहे. बडबड करत फिरू नको. तुला बडबड करावंच वाटलं तर त्याचं नाव घे, त्याचं ज्ञान सांगत फिरू नको सगळ्यांना. त्याचं नाव फक्त घे. त्या भावातूनच विठ्ठल सगळीकडे येईल. अद्वैती तो नाही बोलाचे कारण, जाणीवेचा श्रम करीसी वाया. तुका म्हणे किती करावी फजिती, लाज नाही चित्ती निलाजेरा. तुकारामांचं जरा हे चाबुकच आहे आमचं. ते तर म्हणतो सारं विठ्ठलाचं नाव घे, बाकी ज्ञान सांगत कोणाला फिरू नको. तू विठ्ठलाच्या नावामध्ये रममाण हो, तो विठ्ठल सगळीकडे पोचेल आणि तुझं हे तू साध्य होईल. गासी तरी एक विठ्ठलची गाई, नाही तरी ठाई राहे उगा. आता आपण आज गाणं जे घेणार आहोत ते ते नामदेवांचं आहे. आणि त्यामुळं नाम तेची रूप, रूप तेची नाम, असं नामदेवांचा अभंग आपण पूर्वी केलेला आहे. सुरेश वाडकरांचा आवाज आहे आणि प्रभाकर पंडितांनी संगीत दिलं. फार सुंदर अभंग आहे. आपण ते गाणं ऐकूया. तेची रूप, रूप तेची नाम, नाम तेची रूप, रूप तेची नाम. नाम रूप भिन्न, नाम रूप भिन्न, नाही नाही नाम तेची रूप,
रूप तेची नाम, नाम तेची रूप, रूप तेची नाम. आकारला देव नामरूपाला, आकारला देव नामरूपाला, म्हणून स्थापिले नाम वेदी, म्हणून स्थापिले नाम वेदी. नाम तेची रूप, रूप तेची नाम, नाम तेची रूप, रूप तेची नाम. नामा म्हणे नाम केशव केवळ, नामा म्हणे नाम केशव केवळ. नामा म्हणे नाम केशव केवळ. जाणती प्रेमळ भक्त भले, जाणती प्रेमळ भक्त भले. नाम तेची रूप, रूप तेची नाम, नाम तेची रूप, रूप तेची नाम. नाम रूप भिन्न, नाम रूप भिन्न नाही, नाही. नाम तेची रूप, रूप तेची नाम, नाम तेची रूप, रूप तेची नाम, नाम तेची रूप, रूप तेची नाम. अतिशय मोठा असा संदेश तो नामदेवाने दिलेला आहे. नाम तेची रूप, रूप तेची नाम. काय नाम घ्यायला भक्तीमध्ये सगुणाचं दर्शन होत नाही, ही सगळ्या भक्तांची तक्रार असते. त्यांना ताबडतोब सगुणाचं दर्शन असायला लागतं, व्हायला लागतं. आम्हाला पण तो चक्र वगैरे मुद्रा असलेला दिसायला पाहिजे. तेव्हा त्या भक्तांसाठी किती ज्ञानदेवाने आमच्या 13व्या शतकात 700 वर्षापूर्वी सांगितलंय की नाम तेची रूप. उगाच रूपाचा आग्रह धरायचा नाही. नाम तुम्हाला घ्यावं वाटतंय आणि नाम घेताय तुम्ही, तर नामातच त्याचं रूप साठवलेलं आहे. नाम अतिशय मनापासून घ्या. नाम तेची रूप, रूप तेची नाम. नाम रूप भिन्न नाही, नाही. आकारला देव नामरूप आला. देवाचा आकार आकाराला आला म्हणजे काय, सगुणात आला म्हणजे काय, तो नामरूपातच आलेला आहे. ते नामरूप ते केवळ तुम्हाला तुम्हाला एक तो माणसासारखा माणूस दिसणारा असं सोंग कुठलं विठ्ठलाचं यायला पाहिजे काय, तर ते चुकीचा आग्रह आहे म्हणाले. नाम हेच त्याचं रूप आहे, त्याच्यातच ते रूप बघायला शिका. आकारला देव नामरूपा आला, म्हणून स्थापिले नामवेदी. हा नामवेद म्हणायचा, म्हणून आमच्या नामभक्तीचा नामदेवांनी जो सांगितला ना, तो नामवेद म्हणूनच प्रसिद्ध पावला पुढे. तर ते म्हणजे नाम रूप एकच आहे आणि दुसरा बघायचा काय आग्रह धरायचा नाही. ह्या नामातच परमेश्वराला बघायचं नाही, त्याच्याबरोबर जास्तीत जास्त राहायचं. नामा म्हणे नाम केशव केवळ, जाणती प्रेमळ भक्त भले. हे तुम्ही
खऱ्या प्रेमानं जो तू चाललेला आहे त्या भक्ताला हे मी काय म्हणतो ते कळेल, बाकीच्यांना कळणार नाही. म्हणजे ह्या नामातच विठ्ठल आहे, विठ्ठलाचं सानिध्य. तुम्ही नाम घेता म्हणजेच विठ्ठलाचं सानिध्य, सगुण सानिध्य तुमच्या बरोबर आहे, याच्याबद्दल कसलीही शंका बाळगू नका. आपण इथं थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी.